सोलापूरच्या देशमुख गल्लीमधून जात असताना वाड्याजवळ कट्ट्यावर मावशीबाई बसलेल्या असताना त्यांना विचारायचा, का मावशी कुठं गेलायस रेसायला? आहे भाड्या SSCचा फॉर्म भरल्या भाड्या म्हणून 80 रुपये दिले. कुठं लाभ लक्ष्मीमध्ये सुपर लोट्टोमध्ये पैसे घातले की काय, की किल्ल्यामध्ये अभ्यासाला जातो म्हणून गेलाय, तिकडंच गेलाय. याचा बाप बी असंच होता, येणं बी असंच आहे. चार घरचे धुणे भांडे करून कसं तर राव म्हटलं तर कसं आहे बघा आमचं हनीबार. हनीबार म्हणजे नशीब. सोलापूर शहरामध्ये जे हुतात्मा स्मृती मंदिर आहे, हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये एक नोकर आहे. त्याला फोन उचलण्यापेक्षा फोन ठेवण्यामध्ये जास्त आनंद असायचा. एकदा सोलापूरच्या एका स्थानिक नेत्याने हुतात्मा स्मृती मंदिरला फोन लावला. लगेचच त्याने फोन उचलला. हॅलो, ठेवू का? अरे ठेवू का म्हणतोस? तुमचे मॅनेजर आप्पा बचुटे कुठं गेलेत? पवार साहेब येणार आहेत, त्यांच्या कार्यक्रमासाठी थोडं आपलं हॉल बुकिंग करायचं आहे. हुतात्मा स्मृती मंदिरचं ते जे हॉल आहे मोठा, ते बुकिंग करायचं आहे. तर आप्पा बचुटे कुठं आहे, त्यांच्याशी बोलणं होईल का? हो, मला काय कळत नाही, मला काय माहीत नाही, ठेवू का? तर असं फोन उचलण्यापेक्षा फोन ठेवण्यामध्येच जास्त आनंद मानणारे असा एक नोकर सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये 90च्या दशकामध्ये काम करायचा. आणि सोलापूर हे एक बहुभाषिक शहर असल्याकारणाने या ठिकाणी तेलुगू, मराठी, हिंदी, कन्नड असे सर्व बहुभाषिक लोक या ठिकाणी वास्तव्यास राहतात. पण सोलापुरातले लोक ज्यावेळेस कन्नड बोलतात त्यावेळेस त्यांच्या कन्नडमध्ये मराठीचं मिश्रण झालेलं आपल्याला आढळतं. म्हणजे मराठी मिश्रित कन्नड बरेचसे सोलापुरातले लोक म्हणतात. विशेष करून आपल्या अक्कलकोटमधील लोकांना जर विचारलं काय झालं तर अरे ಏನು ಹೇಳೇವಪ್ಪ ನಮ್ಮದು तरी दुखासलं. आता दुखासलं हा शब्द कन्नडमध्ये आहे का तुम्ही मला सांगा. आणि इथले जे पद्मशाली समाजाचे लोक आहेत किंवा ते तेलुगू भाषिक जे लोक आहेत त्यांना त आणि थ, द आणि ध मधला फरक कळत नाही. एकदा शिक्षकाने त्यांना विचारले एका विद्यार्थ्याला, अरे आकाशामध्ये पक्षाचा थवा उडू लागलेला आहे, तू कसं सांगणार? सर, आकाशामध्ये पक्ष्यांचा तवा उडू लागलेला. अरे तवा नाही रे, थवा म्हणा. तवाच म्हटलो की सर. तर अशा पद्धतीने त आणि थ मधला फरक, द आणि ध मधला फरक बऱ्याचशा या तेलुगू भाषिक लोकांना बोलताना त्यांच्या भाषेच्या अडचणी या ठिकाणी येतात. पण तरी देखील एक अत्यंत विलक्षण असा अनुभव विविध भाषा बोलणाऱ्या या सोलापूर नगरीमध्ये आपणास आल्या वाचून राहणार नाही. थँक्यू.